आज मी नगराध्यक्ष झालो आणि भविष्य काळामध्ये बरेच जण मला आता आज पदग्रहण घेतोय तर भविष्यातला आमदार म्हणायला लागले. अरे म्हणलं बाबांनी एवढं सोपं असतंय का आमदार होणं? आपण बघतोय हा माणसाचा संघर्ष डोळ्यानं आपण बघितलेला आहे. पण ते म्हणले, मी म्हणलं नाही बाबा होईल, पण असं लोकल मधनं काही नको, पदवीधर किंवा माध्यमिक मधनं काय आलं ते पण. आज शेठ आमदार झाले, मी नगराध्यक्ष झालो, शेठ नामदार होतील, पुढच्या 5-6 वर्षांना कदाचित मला पुढची संधी मिळेल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये या तालुक्याचं ऋण फेडणारी ताकद आपल्या या मातीमध्ये आहे. या आटपाडीच्या मातीलाच खऱ्या अर्थाने इतिहास घडवायचा होता आणि तो इतिहास घडवण्यासाठीच माझ्यासारख्या 1,04,000 रुपयाची नोकरी, 25 वर्ष 9 महिने 14 दिवस सेवा करून जे धाडस माझा राजीनामा देण्याचं जे झालं ते कदाचित या नीतीनं निसर्गानंच ठरवलेलं होतं. याचं कारण बंधूंनो, विरोधकांना वाटत होतं ही कुठला राजीनामा देतोया. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाचा दिवा गोरगरिबांच्या झोपडीपर्यंत प्रज्वलित करणारे क्रांती सूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महाराणी देवी अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाऊ, जगबदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, त्याचबरोबर बहिर्जी नाईक, राजे ओमाजी नाईक, मल्हारराव होळकर, अहिल्यादेवी होळकर, महात्मा बसवेश्वर, संत सेना महाराज, सर्व महापुरुषांना सर्वप्रथम या ठिकाणी मी वंदन करून आजच्या या मानदेशाच्या ऐतिहासिक स्थळी आटपाडी तलावावरती, आटपाडी नगरपंचायत वरती ही ऐतिहासिक आणि पहिली पंचवार्षिकची निवडणूक, या पहिल्या आणि ऐतिहासिक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये या आटपाडीकर तमाम जनतेनं जो इतिहास घडवला त्या तमाम मायबाप जनतेला, मतदार बंधू भगिनी, युवकांना, कार्यकर्त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो. बंधूंनो, जी माणसं इतिहास विसरतात ती इतिहास निर्माण करू शकत नाहीत आणि जी माणसं इतिहास निर्माण करतात त्यांना इतिहास कधीच विसरू शकत नाही. अशा या मानदेशाच्या मातीमध्ये थोर साहित्यिक ग. माडगुळकर, व्यंकटेश तात्या माडगुळकर, नास इनामदार शंकररावजी खरात आणि राजकीय क्षेत्रामध्ये सांगलीकरांचा आजपर्यंत या आपल्या जत आटपाडी कवटेमंकाळ तालुक्याकडे एक दुष्काळी पट्टा म्हणून राजकीय पटलावरती दुर्लक्षित केला जाणारा हा पट्टा आणि याच पट्ट्यामध्ये या आटपाडी तालुक्याची स्वतंत्र निर्मिती करणारे, मार्केट कमिटीची स्वतंत्र स्थापना करणारे, पंचायत समितीची खानापूर मधून स्वतंत्र निर्मिती करणारे, आटपाडी तालुक्यामध्ये सहकार आणि शिक्षण क्षेत्राची बीजारोपण आटपाडी एज्युकेशनच्या माध्यमातून करणारे तालुक्याचे शिल्पकार कैलासवासी श्रीमंत बाबासाहेब देशमुख, या थोर साहित्यिक आणि राजकीय पटलावरती काम करत असताना याच तालुक्यामध्ये गोरगरिबांच्या, बहुजनांच्या घरापर्यंत सत्तेची फळं चाकता यावीत कर्तृत्वानं पुढालेलं नेतृत्व कैलासवासी अण्णासाहेब लेंगरे असतील, या थोर साहित्यिक आणि राजकीय व्यक्तिमत्वांना मी मानाचा मुजरा करतो. आणि खर तर आज या थोर साहित्यिकांचा, या थोर राजकीय व्यक्तिमत्वांचा, विचारांचा समृद्ध वारसा जर महाराष्ट्रावर अखंडपणे तेवत आणि झळकवत ठेवण्याचं काम जर सध्या कोण करत असेल तर याच मानदेशाच्या मातीमध्ये
पडकरवाडी सारख्या मातीत जन्म घेतलेले, आटपाडी तालुका ही जन्मभूमी असलेले आणि जतकर मायबाप जनतेनं ज्यांना आपल्या पदरामध्ये घेतलं आणि विधानसभेचा पुढचं दार फोडून ज्यांनी आज सन्मानानं पाठवलं, अशा माझ्या मायबाप जगच्या जनतेला धन्यवाद देतो, असे आदरणीय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब. त्याचबरोबर हा थोर वारसा सहकार आणि शिक्षण क्षेत्रामध्ये नेटाने पुढे नेणारे आपल्या भारतीय जनता पार्टीचे आणि तालुक्याचे नेते आदरणीय अमरसिंह बापू देशमुख आणि त्यांच्या सोबतीला खऱ्या अर्थानं ग्राउंड लेवलवरती वाड्या वस्त्यावरती आपल्या पायाखाली काटे कुठे तोडवत जात गोरगरिबांच्या सेवेसाठी अहोरात्र ज्यांच्या नसा नसामधल्या धमन्या सळसळतात असे सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तुमच्या आमच्या सर्वांचे हक्कानं रागावणारे परंतु तितक्याच प्रेमानं मायेनं सर्वांना सोबत घेणारं व्यक्तिमत्व माझे बंधू मित्र आदरणीय ब्रह्मानंद शेठजी पडळकर. आणि आताच राजाभाऊंनी आपल्या मनोगतात ज्याचा उल्लेख केला की इतिहासामध्ये म्हटलंय बघा, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. पण या आटपाडी नगर पंचायतची निवडणुकीची धामधूम सुरू असताना स्वतःच लग्न असताना सुद्धा लग्नाच्या आदल्या दिवसापर्यंत आणि लग्नाचा एक दिवस झाल्यानंतर लगेच पुन्हा या आटपाडीकर जनतेच्या युवकांपर्यंत तातडीनं पोहोचण्याचं काम करणारे आपले दिग्विजय देशमुख तथा दादा यांनी या नगरपंचायतच्या निवडणुकीची फळी खऱ्या अर्थानं दमदारपणे आणि जोमदारपणे पुढे नेली. आणि या सोहळ्यासाठी खास करून उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, ज्या जतमध्ये पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचा मान इतिहासामध्ये ज्यांच्या नावे लिहिला जाईल आणि व्यवसायानं गोरगरीब रुग्णांची प्रामाणिकपणे सेवा करणारे, सांगलीमध्ये मोठं सिनर्जी नावाचं हॉस्पिटल ज्यांचं आहे, असे संस्थापक गोरगरिबांचे आरोग्य शिक्षण आडल्या नडलेल्यांना मदत करण्यासाठी ज्यांचा हात सदैव पुढे असतो, असे माझे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि जतचे नूतन थेट नगराध्यक्ष म्हणून ज्यांना जतकरांनी निवडलं असे आदरणीय डॉक्टर रवींद्रजी आरळे साहेब, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ खरात आणि आपल्या सोबत पुन्हा ताकदीने काम करणारे तालुक्यामध्ये बंडूशेठ कातुरे असतील, याचबरोबर मंगलनाथजी देशमुख, त्याचबरोबर स्नेहजी पोद्दार, विलासरावजी काळेबाग असतील, आप्पासाहेब काळेबाग सर, आपले सर्व विलासरावजी आपण जिल्ह्याचे सरचिटणीस आज सन्मानानं आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं मी सर्वांच्या वतीने विनंती करेन. त्याचबरोबर या खास या पांडुरंगाच्या नगरीतून तुम्हा आम्हाला सर्वांना विठुरायाचा पवित्र असणारा तुळशी हार आणि विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सर्वांना पवित्र रूपी सन्मानित केलं. असे आमदार पडळकर साहेब आणि त्यांचेच अनुयायी असणारे दमदारपणे आणि ताकदीनं कोणतेही रस्त्यावरचे आंदोलन असू द्या, पाठीमाग अजिबात न डगमगता पंढरपूर असेल, सोलापूर जिल्हा असेल, राज्यामध्ये वेगवेगळे आंदोलन मोठ्या ताकदीनं आणि हिमतीनं पुढे नेणारे आमचे माऊली हळवणकर साहेब आलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण जोरदार पांडुरंगाचा प्रसाद त्यांनी आपल्याला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. करगणीचे सरपंच आदरणीय ताताशेठ होनमाने आहेत, त्याचबरोबर आपल्या भारतीय जनता पार्टीचे युवक मोर्चाचे अध्यक्ष आदरणीय अक्षयजी राजमाने आहेत, तालुक्याचे अध्यक्ष दादासाहेब गुबाले, माजी सभापती, तालुक्याचे नेते जयवंतभाऊजी सरगर, प्रणवदादा गुरव आणि राजकारणामध्ये कुणाचा तरी आशीर्वाद लागतो ज्येष्ठांचा, तसा माझ्या या निवडणुकीमध्ये शेठ ताकदीनं पाठीमागे उभा राहिलेले आपले जवळ ज्वेलरचे भारत आप्पा आहेत. आता भारत आप्पा, तुम्हाला जोपर्यंत आम्ही वाटचाल करणार आहे तोपर्यंत आम्ही काय आता तुम्हाला आमच्या गाडीतनं काय खाली ठेवणार नाही, कारण तुमची काय तुम्ही असल्याशिवाय आमच्या गाडीचं पेट्रोल किंवा डिझेल गाडी पुढे जाणार नाही. तर आटपाडीचं कुबेर म्हणून त्यांना ब्रह्माशेठ गमतीनं म्हणतात. त्याचबरोबर दिलीप शेठ याही ठिकाणी माझ्यासाठी उपस्थित आहेत. मार्केट कमिटीचे माजी संचालक विष्णुपंतचे अर्जुन आहेत, भिंगेवाडीचे भय आहेत, युवा नेते दिगंजीचे आणि भाजपचे नेते अमोलजी काटकर, त्याचबरोबर
उपस्थित सर्व चंदूभाऊ काळे आहेत आणि शिवसाहेब, तुम्ही जरा मध्ये आला तर बरं होईल. आताशी एकदम कडेला राहून चालणार ना, आता मध्ये येऊन आपल्याला पुढे जायचं आहे, तर आपण कृपया मध्ये यावं. तर या ठिकाणी प्रणव दादा असतील, सर्व सीतारामजी आहेत, सर्व त्यानंतर मंगलनाथजी देशमुख आहेत. आणि खऱ्या अर्थानं या ऐतिहासिक सोहळ्यासाठी ज्या अडाणी असणाऱ्या, अंगठा बादर असणाऱ्या, परंतु जिच्या संस्कारामुळं दमदारपणे शिक्षण क्षेत्रामध्ये मला पाऊल ठेवता आलं. मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसता लढ म्हणा, असं माझं प्रेरणास्थान, आदरस्थान माझ्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर नगरसेविका झालेल्या या ठिकाणी ललिता जाधव वहिनी आहेत. त्याचबरोबर आपल्या मनोज भाऊंच्या सौभाग्यवती आहेत. युवा नायक म्हणजे आता मगाशी बोलताना एका मनोगतात मी ऐकलं की काही वेळेस थोडस लांब जाऊन पुन्हा योगायोग येतो जवळ येण्याचा, तर असं काही नसतंय. तर शेठजींनीही दोघांनीही त्यांच्यावरती अति प्रेम केलं. तेही शेठ आहेत, तिघं पण शेठ या निमित्ताने एकत्रित दिसले. आम्हाला सुद्धा या गार अशा हवेमध्ये या आटपाडी तलावाच्या साक्षीनं खूप खूप आनंद होतोय. असे अनिल शेठ युवा नायक म्हणून त्यांना संबोधलं जातं. त्याचबरोबर या ठिकाणी संध्याताई नगरसेविका आहेत आणि आपल्या राधिकाताई दौंडे वहिनी, त्याचबरोबर आपल्या मनीषाताई पाटील आबासाहेबांच्या सौभाग्यवती या ठिकाणी नगरसेविका म्हणून आपण निवडून दिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी नगरसेवक म्हणून प्रभाग क्रमांक 12 मधून महेशजी देशमुख, प्रभाग क्रमांक 6 मधून ऋषिकेश भैया, प्रभाग क्रमांक 13 चे पैलवान अजित दादा जाधव. म्हणजे शेठ भविष्यात मला वाटचाल करताना कुठल्या बाउन्सरची किंवा बॉडीगार्डची अजिबात गरज लागणार नाही आणि त्यांचा पगार पण वाचल, कारण आता मलाच पगार बंद झालाय. त्यामुळे पैलवानाला जनतेने निवडलंय, त्यामुळे आपली ताकदीनं पुढे ही सगळी गाडी पुढे नेतील. त्याचबरोबर नगरसेवक म्हणून या ठिकाणी डॉक्टर जयंत पाटील, अतिशय शांत आणि संयमी व्यक्तिमत्व. म्हणजे आपल्या या डॉक्टरांचं नाव उमेदवारीपर्यंत कोणाला ठाऊक नव्हतं. ज्यावेळी निकाल बाहेर आला त्यावेळी डॉक्टर जयंत पाटील कोण आहेत, म्हणजे अतिशय शांत जरी असलं तरी राजकारणामध्ये व्यवस्थित काम केलं तर नक्कीच जनता आपल्याला स्वीकारते. असे डॉक्टर जयंत पाटील डॉक्टर आहेत. अश्विनीताई कासार भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या अध्यक्ष आहेत. अनावधानानं चुकून जर एखाद्याचं नाव व्यासपीठावरच राहिलं असं, समोर बसलेले तेवढ्याच ताकदीचे आपण सगळेजण तोला मोलाचे कार्यकर्ते, तोला मोलाचे नेतृत्व पुढं या ठिकाणी बसले. तुम्हा सर्वांना सर्वप्रथम आज नगराध्यक्ष म्हणून आणि सर्व नगरसेवकांचा सन्मान सोहळा नगरपंचायत आटपाडी या ठिकाणी संपन्न झाला. आदरणीय मुख्याधिकारी वैभव हजारे साहेबांच्या उपस्थितीत. आणि तदनंतर या ठिकाणी आपल्याशी हितगुज करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आणि या ऐतिहासिक तलावावरती हा कार्यक्रम ठेवण्याचं नेमकं कारण काय असा प्रश्न अनेकांनाही पडला होता. परंतु बंधूंनो, हा कार्यक्रम इथंच घेण्याचं कारण की आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण निवडणुकीला सामोरे गेलो. निवडणुकीला सामोरे जात असताना भारतीय जनता पार्टीचे 17 उमेदवार रिंगणामध्ये उभा होते. त्याच्यामध्ये थोड्याफार फरकानं पाठीमागे राहिलेले आमचे विनायक काका असतील, पूजाताई असतील, नम्रता वहिनी असतील, असे बरेचसे काही थोडेफार फरकाने, त्यानंतर अर्जुन भाऊ गवंड यांच्या सौभाग्यवती असतील, थोड्या बहुत फरकानं पाठीमागे राहिले. परंतु सन्मानानं जे जिंकलेले आहेत त्यांचं अभिनंदन आहेच, शिवाय थोड्याफार मतांनी पाठीमागे राहिलेत त्यांचाही यथोचित मान आणि सन्मान एक आटपाडी शहराचा प्रथम नागरिक म्हणून नक्कीच प्रामाणिकपणे ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. आणि सर्वांना सोबत घेऊन निवडणूक मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातला आपण इतिहासातला हा झेंडा फडकवलेला आहे. त्याबद्दल तमाम आटपाडीकरांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे आहेत. आणि हा सन्मानाचा सोहळा या आटपाडी तलावावरती साहेबांशी चर्चा झाली.
बापूसाहेबांशी चर्चा झाली. मग आमच्या मनात आलं की आटपाडी नगर पंचायतच्या पुढं आपली एवढी लोक बसतील की नाही शंका होती. मग रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होईल. मग शुद्ध आणि मोकळ्या हवेमध्ये आणि जे आपण वचननाम्यामध्ये आपण आश्वासित सर्व नागरिकांना केलेलं आहे की आटपाडी तलावामध्ये बोटिंगच्या माध्यमातून पर्यटन केंद्र कसं बनल. शेजारी डुबईचं खुर्ड आहे. आदरणीय आमदार पडळकर साहेब नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करताना सांगत असतात की या आटपाडी तलावाचा पर्यटन म्हणून एक चांगलं केंद्र बनवण्याचा जो मानस आहे आणि ती मानस पुढे नेण्यासाठी साहेब कदाचित हा आजचा या तमाम महाराष्ट्रामध्ये मला वाटतं तलावावरती होणारा आपला हा पहिला सन्मान सोहळा असेल. त्यामुळे हा ऐतिहासिक सोहळा आहे आणि या सोहळ्यासाठी स्टेजवरील बरोबर पुढे असणारे माझे सर्व बसलेले मतदार बंधू भगिनी, पत्रकार मित्र, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया हे सगळे ह्या इतिहासाचे नक्कीच साक्षीदार बनणार आहेत. आणि मला ठाम विश्वास आहे याच आपल्या तलावामध्ये आमचे सन्मित्र यशवंतराव मेटकरी असतील, बाळासाहेब मेटकरी असतील, आनंदराव बापू देशमुख असतील, प्रशांत देशमुख असतील, विक्रम पुजारी असेल, या सर्व तरुणांनी, संतोष जाधव असेल, अशा अनेकांनी या तलावामध्ये आपण बोटिंगचा प्रयोग करूया. सोहळा आहेच तर आता हा कार्यक्रम संपल्यानंतर सन्मानाने आणि शिस्तीनं जर आपण सहकार्य केलं तर कोल्हापूरवरून सुद्धा आपल्याला या तलावामध्ये राईड मारण्यासाठी एक आम्ही व्यवस्था केलेली आहे बंधूंनो. तर आपण नक्कीच हा आटपाडी तलाव, या आटपाडी तलावामध्ये जर बोटिंगच्या माध्यमातून पर्यटन केंद्र झालं तर आजूबाजूला चहावाले असतील, भजीवाले असतील, भेळवाले असतील, पानपुरीवाले असतील, चायनीजवाले असतील, छोटे मोठे 101 गाडे या ठिकाणी उभा करता येतील. किंबहुना 100 कुटुंबाचा उदरनिर्वाह चालेल. आणि याच माध्यमातून पर्यटनाच्या माध्यमातून माझ्या या नगर पंचायत ही मातृसंस्था आहे. या मातृसंस्थेला सुद्धा कर रूप महसूल रूपानं या ठिकाणी आपल्याला उत्पन्न वाढणार आहे. म्हणजे आज आपल्या गावागाड्यामध्ये आपले पै पाहुणे कोण आलं, आजी आजोबाला नातवाला जर म्हणलं कुठं न्यायचं तर त्यांना प्रश्न पडतो. तर नक्कीच मी ठाम या ठिकाणी आदरणीय पडळकर साहेब आहेत ज्यांचं 288 आमदारांमध्ये या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांचं जादाचं प्रेम कुणावरती असेल तर ते आपल्या याच मातीतले क्रांती सूर्य असणारे आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब आहेत. आणि याच आशीर्वादाच्या जोरावरती नक्कीच वचननाम्यामध्ये अरविंद चंदवले काका वचननाम्यामध्ये जे वचन दिलेलं आहे ते नक्कीच पर्यटनाचं केंद्र पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास उराशी घेतल्यामुळं आजचा हा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय बंधूंनो. तर वचननाम्यामध्ये शुद्ध पाणी, नगरसेवकांनी नगरामधले असलेले रस्ते असतील, नळ असतील, गटाराच्या समस्या असतील, आपला 17 प्रभागामध्ये नगरपंचायतची हद्द येते, काही गाव भागामध्ये आहेत, काही मळ्यामध्ये विस्तारलेली ही नगरपंचायत आहे. प्रत्येक ठिकाणचे प्रश्न वेगवेगळे आहेत. हे सर्व प्रश्न ताकदीच्या जोरावरती आदरणीय पडळकर साहेब, आदरणीय बापू साहेब आणि तमाम तुम्ही सगळे समोर बसलेले भारतीय जनता पार्टीवरती प्रेम करणारे सर्व साक्षीदार या सर्वांच्या आशीर्वादानं आणि या ठिकाणी माझ्या नगरसेवकांमध्ये अनुभव असलेली बरीचशी व्यक्तिमत्व आहेत. तर या सर्वांच्या जोरावरती नक्कीच या आटपाडी नगर पंचायत वरती जो तुम्ही इतिहास घडवला आहे तो आता कामाच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्रामध्ये जसं 288 मतदारसंघ जात आहे आणि पडळकर साहेबांनी हा मतदारसंघ देवाभाऊच्या आशीर्वादानं 1 नंबर नेण्यासाठीच जे साहस आणि धडक दाखवलंय. आता मी पण भारतीय जनता पार्टीचाच एक कार्यकर्ता, आदरणीय पडळकर साहेबांची साथ बापूसाहेब सोबतीला आहेत. त्यामुळे पडळकर साहेबांनी जसं जतच्या बाबतीत स्वप्न पाहिलंय तसं या आटपाडी शहराच्या नगरपंचायतच्या माध्यमातून मी सुद्धा त्यांच्या स्वप्नाचा कित्ता नक्कीच पुढे गिरवण्यासाठी प्रयत्न करेन आणि त्याला समर्थ साथ नक्कीच आदरणीय ही नेते मंडळ देतील. बंधूंनो, या निवडणुकीला सामोरे जाताना विरोधकांना वाटत होतं की इथं भारतीय जनता पार्टीच काय नाही, आमचंच सगळं आहे.
जाईल तिकडे कालवा त्यांचाच होता. मग नेते मंडळींची आम्ही चर्चा केली. गेल्या 2 महिन्यापूर्वीचं चित्र आणि निवडणूक लागल्यानंतर दिवसांदिवस होणारं चित्र, या आटपाडीच्या मातीलाच खरा अर्थाने इतिहास घडवायचा होता. आणि तो इतिहास घडवण्यासाठीच माझ्यासारख्या 1,04,000 रुपयाची नोकरी, 25 वर्ष 9 महिने 14 दिवस सेवा करून जे धाडस माझा राजीनामा देण्याचं जे झालं, ते कदाचित या नीतीनं निसर्गानंच ठरवलेलं होतं. याचं कारण बंधूंनो, विरोधकांना वाटत होतं ही कुठला राजीनामा देतोया. आणि माझं निस्सीम आणि निखळ प्रेम भारतीय जनता पार्टी म्हणजेच आदरणीय पडळकर साहेबांवरती, बापू साहेबांवरती असल्यामुळं मी धाडस केलं. जरी आपण राजीनामा दिला, आजपर्यंत जरी शिक्षकांची सेवा झालेली असली, तर इथून पुढे जे वंचित आहेत, उपेक्षित आहेत, अपमानित झालेले आहेत, प्रतारित आहेत, अजून सुद्धा ज्यांच्या घरामध्ये लाईटची व्यवस्था नाही, ज्यांच्या घरापुढे जायला नीट रस्ता नाही, काट्या कोट्याचा रस्ता तोडून ज्यांच्याकडे जावं लागतं, साधं मुर्मीकरण झालेलं नाही, अशा नागरिकांच्या समस्या सोडवायच्या असतील तर मला राजीनामा द्यावा लागेल. आणि हे धाडस जर मी 25व्या माळ्यावरून जर उडी मारली तर माझा हातपाय मोडणार नाही. हा ठाम विश्वास केवळ पडळकर साहेबांमुळे अंतःकरणामध्ये निर्माण झाला आणि म्हणून मी राजीनामा दिला आणि जनसेवेसाठी या ठिकाणी बंधूंनो तुमच्या उतरलेलो आहे. खर तर जे अशक्य होतं ते शक्य झालं. हे होत असताना माझ्या 7 पिढ्यांचे आशीर्वाद असतील, माझ्या माऊलीचा आशीर्वाद असेल, माझ्याबरोबर खंबीर साथ देत माझी पत्नी असेल, माझी मुलगी पुण्याला इंजिनिअरिंगला शिकते, तिनं सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रचाराचा गाडा हाकलला, मुलांनी हाकलला. ह्या माझ्या कुटुंबाबरोबर हे आटपाडी हेच माझं कुटुंब. महिन्याभर आज जडगे मिस्त्री कसं झालं हे मलाच समजलं नाही. आणि आटपाडीकर हे सगळं कैलासराव कुटुंब झालं आणि हे कुटुंबातला आपला प्रतिनिधी आहे. एवढी मोठी नोकरी सोडल्या, 10-15 हजाराच्या नोकरीसाठी आज कुठं कुठं जायला लागतं सगळं माहित आहे. तरी सुद्धा या बिचाऱ्यांना आटपाडीची सेवा करण्यासाठी शहाजी मेजर सोडलेली नोकरी आहे. म्हणून या माझ्या मायबाप जनतेनं मनावरती घेतलं आणि जे इतरांना वाटत होतं अंधार सगळा होता, त्या अंधारामध्ये भारतीय जनता पार्टीचं कमळ काजवा जसा चमकतो तसा हे काजव्यासारखं कमळ चमकलं आणि तुमची सेवा करण्यासाठी बंधूंनो मी सिद्ध झालोय. आज महाराष्ट्रामध्ये मला वाटतं हा आगळा वेगळा सन्मानाचा सोहळा आदरणीय आमदार साहेबांनी, माऊली भाऊंनी पांडुरंगाच्या दारातून आमच्यासारख्या विठुरायाचा जो फेटा पगडी आहे गळ्यामध्ये, या ठिकाणी हा जो गमजा आहे पवित्र आहे, तुळशीची माळ पवित्र आमच्या गळ्यात घातलेली आहे. म्हणजेच आज आमचा हा पवित्र सोहळा तुमच्या साक्षीने संपन्न झालेला असला तर हा आमचा फक्त सन्मान नाही, तर आमच्यासाठी ज्यांनी ज्ञात अज्ञात सर्वांनी रात्रीचा दिवस केला त्या सर्वांना आमचा सन्मान मी अर्पित करतो. आणि आमच्यावरती जबाबदारी आता या सन्मानानं वाढलेली आहे. पांढरा शुभ्र हे कापड आहे, तुळशीचा पवित्र हार आहे, शुद्ध पांढरा हा गमजा आहे. बंधूंनो, म्हणजे आम्हाला आदरणीय नेते मंडळींनी संदेश दिलाय. या आटपाडीमध्ये जी विकासाची कामं होत असताना आपल्या प्रभागातले तर होणारच, परंतु जरी विरोधक जे निवडणुकीपर्यंत होते त्यांनाही माझं आज नम्र आव्हान आहे, काही जण त्यातले गैरहजर राहिले, त्यांनी जरा या कार्यक्रमाला खरंच उपस्थित राहायला हवं होतं. अरे तुमच्या इतिहासामध्ये तुम्ही किमान निवडून आलाय. माझे हरलेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी सन्मानाने व्यासपीठावरती बसतायत. तुमचा सुद्धा यथोचित सन्मान याच स्टेजवरती करण्याचं आम्ही प्रयोजन केलं. परंतु असो, नवीन वर्षामध्ये तुमचा काहीतरी वेगळा संकल्प असेल. आमचा मात्र जसा हा पांढरा शुभ्र या ठिकाणी पगडी आहे, पांढरा शुभ्र गमजा आहे, पवित्र तुळशी माळ आहे, ही पवित्रता जो कोणी येईल त्या सर्वांचं काम करण्यासाठी ही पवित्रता जपली जाईल. आपला असेल त्यांच्यासाठीही, आपला नसेल त्यांच्यासाठीही, कारण आम्ही आता सर्वांसाठी झालेलो आहोत. तर ही पवित्रता जपण्यासाठीची आमच्यावरची बांधिलकी आदरणीय पडळकर साहेबांनी सगळ्यांच्या डोईवरती, माझ्या या माता भगिनी माऊली असतील,
त्याचबरोबर सगळे नगरसेवक असतील, या सर्वांवरती ही जबाबदारी टाकल्या आणि 1% कमिशन सुद्धा कोणत्याही विकास कामामध्ये आमच्या कोणाकडून घेण्याचं पाप होणार नाही, एवढेच अभिवचन मी आटपाडीकरांना देतो. आणि या पगडीची, गमजाची पवित्र, तुळशी हाराची पवित्रता या आटपाडीकर नगर नागरिकांना अनुभवायला मिळेल, एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि बंधूंनो, ज्या काळामध्ये रात्रीचा दिवस करून हा आपल्या महाराष्ट्राचा ढाढे आवाज अखंड महाराष्ट्र पायदळी तोडत होता, गोरगरीब उपेक्षित वंचितांसाठी धावत होता, अनेकांचे प्रश्न माझ्या गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून 2013 कवठेमंकाळ कर्जत मध्ये पहिलं आंदोलन करणारा हा माझा नेता आहे. माझा हा नेता गोरगरिबांच्या झोपडी जाऊन त्या ठिकाणी समृद्धता कशी येईल, गोरगरिबांची मुलं एमपीएससी यूपीएससी साठी धडपडतायत, घरचं तुकडं शिळ तुकडं पुण्यामध्ये जाऊन मोडतायत, याची जाणीव ठेवणारा, अरे बाबांनो, हा माणूस नाही माणूस तर हा देव अवतारी माणूस आहे बंधूंनो. आणि म्हणून या मातीतल्या माझ्या मायबाप जनतेला मला आवाज करायचा आहे. अरे या मातीमध्ये 1000 वर्ष गेली तर अशी रत्न जन्मालेत नसतात, याची कदर आणि किंमत आपण करूया. तुमच्या सगळ्यांचं याच्यामध्ये भला आहे. आणि हा माणूस माझ्या जतकार मायबाप जनतेनं चांगल्या पद्धतीने निवडला. आपण आजपर्यंत नाही तर तालुक्यात असताना मातीतला माणूस म्हणून कधी त्यांच्यावर प्रेम केलं, परंतु विजयापर्यंत ते पोहोचलं नाही. आणि विजयापर्यंत पोहोचण्याचं काम आवे साहेब तुमच्या जतकरांनी चाललं. खरं तर तुम्हाला आणि तुमच्या जतकरांना पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो. आणि हे आपला माणूस आज धन्यवाद महाराष्ट्रातल्या सर्वांचा बुलंद आवाज झालाय, महाराष्ट्राचे नेते झालेले आहेत. तर हा आमदार माणूस येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं आता आपण नगर पंचायत मध्ये निवडून आलो, पण आता आपली बांधिलकी जशी पवित्रता आपल्या कारभाराची ठेवायची तशीच येणाऱ्या 4 जिल्हा परिषद आणि 8 पंचायत समिती गण आटपाडी तालुक्यात येतात. त्याही ठिकाणी आपल्यासारख्याच जो आज आपला सन्मान झालाय 8 आणि 4 त्या 12 जणांचा सन्मान भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ज्यावेळेस कमळ फुलेल त्याच वेळेस आपला खरा सन्मान झालाय असं मी मानेन. आणि त्या ताकदीनं आपण सर्वांनी नेत्यानं काम करूया, म्हणजे आपला हा माणूस आमदारचा नामदार होईल. जर हा माणूस तालुक्यामध्ये लढला, जतकरांनी आमदार केला, अरे शेठ आमदार झाले म्हणून या ठिकाणी मी शेठ आणि बापसाहेबांच्या सहकार्याने मी इथं नगराध्यक्ष झालो. येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता जिल्हा परिषदेवरती झेंडा फडकेल, त्यावेळेस आपला हा माणूस नामदार होतील. मग मला सांगा, मी सुद्धा त्यांच्यासारखाच काम करणार. जी कामाला आता तुम्ही बघत राहा, फक्त बघत राहा. आमच्या विकास भोतेंनी तर नाव टॅगलाईनच केल्या, जी 24 तास. भोते सर कुठे गेले? आवाज तुमच्या तोंडात आला तर बरं होईल. जी 24 तास युटी 24 तास करून टाकलं. म्हणजे आता माझी बी तारंबळ उठायला लागली. पूर्वी 9ला घरातनं बाहेर पडणार, आता पाठच उठून लवकर 7ला तयार व्हायला लागतंय. म्हणजे त्या बाबाने जास्त कामाला लावलं, याचा अर्थ सगळ्यांच्या सेवेसाठी कामाला लावलेला आहे बंधूंनो. आणि आज आमदार नामदार झाल्यानंतर हा नगराध्यक्ष असणारा माणूस, माझा शिक्षक हा राजकारणाचा पहिला पाय आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यामधल्या तमाम शिक्षकांनी माझ्यावरती प्रेम केलं. जिल्ह्यातल्या बऱ्याचशा शिक्षकांना मी या शिक्षक सेवेतून या सामाजिक सेवेत येतोय म्हणल्यानंतर बऱ्याच जणांना खूप दुःख झालं. अरे चळवळीतला हाडाचा कार्यकर्ता आम्हाला सोडून आता दुसरीकडे चालला. त्यांनाही मी आश्वासित करतो आपल्या माध्यमातून, तर माझ्या जिल्ह्यातल्या असेल राज्यातल्या सर्व प्राथमिक माध्यमिक शिक्षकांना तुमचा कोणताही प्रश्न असू द्या, अरे आमदार आणि मंत्र्यांच्या जवळ मला या पदामुळे आमदार साहेबांच्या माध्यमातून एक वाट तयार झाल्या. तुमचे जे आडवे येणारे प्रश्न आहेत ते सगळे सोडवण्यासाठीच नगराध्यक्ष म्हणून मला सन्मानित झालंय. त्यामुळे माझ्या तमाम शिक्षक बंधू भगिनींनो, तुम्ही नाराज होऊ नका. उलट तुमचा हा बंधू तुमचे सगळे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी, प्रतिनिधित्व करण्यासाठी सोबतील आमदार साहेबांसारखी ताकद आहे, त्यांच्या माध्यमातून नक्कीच सोडवले जातील. आणि आज मी नगराध्यक्ष झालो आणि भविष्य काळामध्ये बरेच जण मला आता आज पदग्रहण घेतोय तो भविष्यातला आमदार म्हणायला लागले. अरे म्हणलं बाबांनी एवढं सोपं असतंय का आमदार होणं?
आपण बघतोय हा माणसाचा संघर्ष डोळ्यानं आपण बघितलेला आहे. पण ते म्हणले, मी म्हणलं नाही बाबा होईल, पण असं लोकल मधनं काही नको, पदवीधर किंवा माध्यमिक मधनं काय आलं ते पण आज शेठ आमदार झाले, मी नगराध्यक्ष झालो, शेठ आमदार होतील, पुढच्या 5-6 वर्षांना कदाचित मला पुढची संधी मिळेल आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये या तालुक्याचं ऋण फेडणारी ताकद आपल्या या मातीमध्ये आहे. आदरणीय पडळकर साहेब आणि बापू साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या नगरपंचायतचा कायापालट करण्याची जबाबदारी तुम्ही सर्वांनी आमच्या सर्व नगरसेवकांवरती आणि पर्यायानं नगराध्यक्ष नात्यानं माझ्यावरती आपण सोपवली. त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद देतो. सर्वांचे ऋण व्यक्त करतो, आभार मानतो आणि कोणतंही काम असू द्या कधीही कॉल करा, आमच्या नगरसेवकांना करा, आम्हाला करा. एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह अशा पद्धतीचा आपल्या सर्वांना अनुभवाची खात्री देतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.